नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. हिला प्रत्येकजण मारितं तरी ती इकडं गुरामध्येच येते. एवढा तिकडं शेणाचा वास घेते. ती आत्ता तिथं राणीपाशी होती, राणीने मारून लावली, इकडं आली. आता ते इथून परत तिने सर्जनी तिला मारले वाटते बहुतेक. तिला डोळ्यापाशी लागले. एक तर कुठल्या अँगल लागला असेल, अँगल पत्रा किंवा सर्जाची शिंग लागली असतील. तिला डोळ्यापाशी लागले, पण तरी पण ती इकडंच येते. तिची आई सोडते आणि ती इकडल्या गुरांमध्येच येऊन बसते. आता लय वेळ झालं ती इथंच येऊन थांबली. ए नंदिनी, नंदिनी, ए नंदिनी इकडे चल. ए लाली हट रे, चल इकडे ये इकडं. नाही येत ती, तिकडं बगड्याला भीती. ए कुठे गेली ती आत्ता? ते बघा ती सर्जाच्या महाग आहे. सर्जाला जमत नाही ती जवळ आलेली, तरी ती जवळ येतीच बैलाच्या. हे बघा आलीच इथं राणीपाशी. हे शुभश्री हट. हल्ला टाकतो आता भुस्सा खायला. ती इकडून आली ना मिनटासपाशी, मग गावाने त्यांचं बघून खायला तरी शिकन. पण ती तिकडंच बसली राणीपाशी. नांदिनी पळ तिकडं. ते बघा ती राणी मारे बघते तिला, पण तिला काही कळतच नाही, लहान आहे ते तिला. आणि गुरं म्हणजे थोडंसं मारतात, म्हणजे ढकलून देतात पलीकडे, जास्त काय मारत नाहीत जास्त. पण ती काय करते, परेशान करते गुरांना. कुठं पण म्हणजे गुरं खात असतात तिकडं पायाला वगैरे ढक्का लावते, मग गुरं बिथरतात अचानक. तेव्हा गेली इथून तिकडं पलीकडे, तिकडं सर्जाकडे जाईन परत येईन. तिला ह्या गोट्यातच जास्त आवडतं. मी लय वेळेस बघितलं ना, तर तिकडे गोट्यातच येतील थांबायला जास्त करून. तर हे बघा असं होतंय, गुरं खातात आणि गुरांना कळतच नाही पाठीमाग काय आलंय. तर इकडे ह्या गायला ठेवलं खायला सीताला. वासरू बघा इथं जवळ कुठंच नाही, ते तिकडंच राहतं त्या गुरामध्येच. हे बघा हिला ना, हे बघा माझ्या अंगठाच्या वर लागलंय इथं डोळ्यापाशी. कदाचित सर्जेचं शिंग असेल, नाही तर कुठला अँगल वगैरे लागला असेल. शिंग जास्त लागला असतं कुठला तरी अँगल वगैरे काही लागला असेल. इथं थोडंसं डोळ्यापाशी लागले. कारण ती उड्या मारते ना जरा इकडं तिकडं. हे नवीन आहे तर त्याच्यामुळे तिला वस्तूंचा अंदाज येत नाही. तरी आता चांगलं शिकली. 2-3 दिवस झाले लागलेलं. कारण की लहान वासराला जास्त वस्तूंचा अंदाज नसतो, म्हणजे उडी कुठपर्यंत जाईल किंवा काय, किंवा ती वस्तू लागू शकते का म्हणून एवढा अंदाज नसतो. शांत बसली ती आता इथं बसली बैलगाडी बसली. कारण तिचं काय ना, ती गोट्यात गुरं बसू देत नाहीत तिला, तर त्याच्यामुळे ती थोडीशी साईड लाईन बसली. पण ती हमेशा सारखी इकडं गोट्यातच राहते. बघा इथं गोट्या, इथं गुरं खात आहेत ना, तर ती इथं बसली ह्या गोट्यात. ती तिकडं आता तिच्या आईकडे जातच नाही, बसत नाही आईजवळ. त्याला मला उठून न्यावं लागेल. थोड्या वेळाने गुरं चरायला जाणार आहेत ना, मग त्यावेळेस हिला उठून न्यावं लागेल तिकडं, आणि तिकडं मग बांधून टाकायची. आज हरण्या पण जाणार आहे चरायला. हरण्याला असं अदूवर जवळ बांधायचं ह्याच्या गंगाच्या, पण आता पप्पांनी आता लांब बांधलं आहे. थोडी सवय पण लागली ना, तर त्याच्यामुळं. पण तो पळून येतो कधी कधी गुरामधून, म्हणजे तिकडं चरायला गेला ना तर एकटाच घरी येतो. असं झालं 1-2 वेळेस, तरी पण म्हणून तो गंगासोबत बांधला आता. आणि वरचे गुरं पण आणले सोडून चरायला. पप्पा चाललेत सीताला सोडायला. सगळे गुरं आता चरायला जाणार आहेत. कमेंट आली स्टॅलिनला दाखवायची. हे बघा ही स्टॅलिन आहे, ती जवळ आली तरी आपण तिला चरायचं होय ना, तर तिला चरायला जाऊन देतो. तर तसं तर तिला घरी ठेवायला पाहिजे, पण भैया तिची काळजी नाही घेणार, मग त्याच्यामुळे तिला जाऊ दे चरायला, काही अडचण नाही. आली सीता पण. हा ती शुभश्री. हा बरं ही राणी, ती शुभश्री गेली पुढं. हो चालते धरा सोड. ए गंगा ऐक. ते बघा हरण्या कुठं सगळ्यात पुढं चाललाय, गुरामध्ये राहतच नाही सगळ्यात पुढं. पण बरं झालं तो गंगेच्या गळ्यात बांधलाय, नाहीतर तो जात पण नाही. आणि तिथं मोकळा सोडला ना तर पळून येतो घरी. पण एक लागण हरण्याला सवय, हिरे तर राहणारच नाही. हिऱ्याला जरा शिस्त नाही, हरण्याला कसं शिस्त आहे. चला आता ह्यांना नेपेरची कुट्टी करायची, कारण की वाड तर संपलं आपलं. जे वाडं होतं ना, तर वाडं संपले, मग ह्यांना टाकायची नेपेरची कुट्टी. बरं आहे सर्जा. हो. तर मित्रांनो हे चालू आहे आपल्या तळ्यावरच्या मोटरचं पाणी. इथं अर्ध चालू आहे आणि थोड्या अंतरावर इथं समोर अर्ध चालू आहे. आज आपला
खपली गहू भिजवायचा चालू आहे. तो ऑलरेडी म्हणजे भिजवायच्या आधीच सगळा झोपून गेलाय. त्याच्यामुळे आता पाणी दिलं तरी काय अडचण नाही, दिलं तरी नाही दिलं, कारण की झोपायचं तर तेवढा तो झोपलाच. आणि आज वारं काय जास्त नाही, म्हणजे वारं नाही. पण हा ज्यावेळेस भिजवायचं चालू नव्हतं ना, तर त्यावेळेसच ह्याच्या अगोदर तर मी रात्री भिजवलं होतं, म्हणजे रात्रीच्या लाईटमध्ये. तर त्यावेळेस लोळला नव्हता, पण भिजून झाल्यावर 2-3 दिवसांनी नंतर लोळला होता, कारण की मधल्या काही दिवसात वारं भरपूर होतं ना, तर त्यामुळं त्यावेळेसच लोळलेला गहू. मग आता आपण पाणी तर देऊ, लोळल्यामुळं आता उंदरं तर त्रास देतील बरं का, पण आता काय करणार, मग पाणी तर देऊ. आणि ओंब्या आता पाकायला सुरुवात झाली, तर त्याच्यामुळं कुठं कुठं ह्याचा कलर पण पिवळा झाला आहे. बघा पलीकडल्या साईडला आहे ना जराशी हिरवा आहे, आणि इथं मध्ये मध्ये पिवळा झाला आहे, म्हणजे वाळायला लागला आहे. आणि तो आता वरवर पिवळा होऊनच वाळणारच आहे. तर त्याच्यामुळे हे काय नाही, आता हे नॅचरलच आहे, तो पिवळा पडायला लागला आहे म्हणजे, कारण की परिपक्व व्हायला लागला आहे. तर ओंब्या जरी बघायचं झालं ना, तरी हे बघा ओंब्या अशा झाल्यात, कलर ॲटोमॅटिकच पिवळं व्हायला लागलं सगळ्याच ओंब्याचा, ज्या लोळ्यात त्याचा पण आणि ज्या उभ्या सरळ आहेत त्याच्या पण लयच अस्तव्यस्त झाला. मिशननी काढता येईल की नाही सांगता येत नाही. म्हणजे काय होतं, जर आपल्याला हार्वेस्टरनी गहू काढायचं असेल ना, तर पीक उभं पाहिजे, म्हणजे सरळ, त्यावेळेस ते बरोबर कटरमध्ये येतं, ते मिशनमध्ये जातं. पण हे पीक जर खाली जास्त जमीन लेवल लोळला असेल ना, तर ते मिशनमध्ये कटरमध्ये येत नाही, हार्वेस्टरच्या कटरमध्ये ते येत नाही. तर त्याच्यामुळे ते आपल्याला हातानेच काढावं लागेल. लय परेशानी होईल हाताने काढायचं म्हणलं ना, तर लयच परेशानी होईल. पण बघू मिशननी जमते नाही, मला तर वाटतंय की नाही जमणार. पलीकडचं तरी थोडंसं आहे सरळ, पण पलीकडून पण खालच्या साईडने लोळायचं, असाच लोळायचा सगळा गहू. काय करणार आता, हे पाणी दे, आणि ह्याच्यानंतर पण 2 पाणी द्यावंच लागतं, कारण की खपली गव्हाला जास्त पाणी लागतं. आता बनसी गव्हाला तर आपल्याला पाणी नाही द्यायचं, त्याला गरज नाही, पण खपली गव्हाला आणखीन 2 पाणी द्यावं लागतं ह्याच्यानंतर पण. आता हरभऱ्याला तर पाण्याची नाही गरज, ज्वारीचं बघू गरजेनुसार, कारण की आता दाणे परिपक्व व्हायला लागले ज्वारीचे, तर ज्वारीचं बघू. पण हे बघा ना गव्हाचं काय झालं, सगळा झोपून गेलाय. अर्धा दार बदलले मी, पाठीमागे एक नळी काढून अर्धं पाणी समोर लावलंय, अर्धं जागेवर गळतंय, आणि अर्धं इथं समोर लावलंय, म्हणजे इथून जो आहे ना पाणी गळतंय त्याच्या एक 3 फूट पुढं तिथून भिजत जाईल. तर हे पाणी गळते ना ह्याच्या 3 फूट मागं, तर एवढा एरिया असा एक पाटा म्हणते त्याला, तर तो बरोबर शेवटपर्यंत भिजत जाईल. आणि जिथं पाणी लावायची गरज पडेल तर तिथं मग दार बघायला गेल्यावर लावायचं, जिथं पाणी गेलं नाही तिथं. तर हे बघा इथं समोर तर लयच लोळ आहे गहू. ॲक्च्युली ह्या गव्हाला झालं काय माहिती आहे का, ओंबी हाईट जास्त वाढल्यामुळं ओंबीचं वजन बरोबर तिरकं पडलं आहे खाली. तो घास पण भिजून घेतला आहे. आता दिवसाची लाईट चालू झाली ना रविवारपासून, त्यावेळेस. आणि आता ह्या पेरूचं झाड आहे ना, तर त्याच्या बुडाला पाणी चालू आहे. इथल्या गव्हात हा गहू भिजवायला चालू आहे. हा गहू पण परिपक्व व्हायला लागला आहे. ओंबी सगळ्यात मोठी ह्याच गव्हाची पडली. जरा हायब्रिड बियाणे आहे ना, म्हणजे विकत आणलेलं बियाणे बॅगमधलं, तर ह्याची जरा जास्तच लांब ओंबी पडली. पण छान आहे, चवीला काय माहीत नाही एवढं ह्याचं नक्की, पण ओंबी तर सध्या छान आहे. आणि ह्या गव्हाचं पीक पण चांगलं आहे सध्याला. आता जरा पिवळं पडायला लागले, म्हणजे परिपक्व व्हायला लागले. आणि ह्याच गव्हात आहे बघा ही मोहरी, तर मोहरी पण परिपक्व नाही, टाईम आहे मोहरीला परिपक्व व्हायला, पण शेंगा भरल्या चांगल्या. एक महिना लागेल मोहरीला पण काढायला यायला. फुलं सगळे गळून गेलेत मोहरीचे. हा गहू पण जरा पिवळा दिसायला लागला आता, म्हणजे काढायला येईल 1 महिन्यात.